एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त कबाब बनवूया, चिकन कबाब। आता त्याच्यासाठी मी आधीच मिक्सर ओलं होईल म्हणून मी ब्रेडला वाटून घेतले। वाटून झाल्यानंतर मी आता हे बघा, कांदा, कोथिंबीर, लाल मिरची, हिरवी मिरची घेतली आहे। आणि चिकनला मी बघा मस्त छान असं धुवून घेतले, बोनलेस पीस आणलेत मी। आता हे पीस आपण वाटून घेऊया। पाणी गाळत ठेवलं होतं त्याचं पूर्णपणे चांगलं धुवून। आता हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया। हे बघा छान असं मस्त दरदरा वाटून घेतलंय। जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं दरदरा ठेवायचं, म्हणजे खाताना आपल्याला लागलं पाहिजे की चिकन कबाब खातोय आपण। आता मी ह्याच्यात 2 बटाटे घालणार आहे, छोटे छोटे आहेत, म्हणजे त्याला बाइंडिंग पण येणार चांगले। आता मी अंडे टाकते। चिकन जास्त असेल तर जास्त वाढवून टाकायचं। आता माझ्याकडे मी फक्त 250 चिकन आणलेलं, आता त्याच्यात 2 अंडे फोडून घालते मी। आता हा सगळा मसाला आहे आपल्याकडे। 2 मीठ घेतलेत मी, एक पिंक कलरचं आणि एक आपण रेग्युलर वाटतो ते, आणि गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हळद। आता मी अद्रक लसूणची पेस्ट घालते। मिरची बारीक कापून घेतली, कोथिंबीर, कांदा पण छान असा बारीक कापून घ्यायचा। आणि ह्याच्यात आपल्याला बँडिंगसाठी थोडंसं आपल्याला हे पण टाकावं लागणार। मी थोडीशी मेथी पण घातली आहे ह्याच्यात। बेसन पीठ टाकणार मी आता बाइंडिंगसाठी। बाइंडिंग आता मी थोडंसं तेल लावलं हाताला, आणि आपण असे गोळे बनवून घेऊया। जसे तुम्हाला जेवढी साईज पाहिजे त्या साईजनं बनवून घ्या, छोटे मोठे। थोडं हाताला तेल लावायचं म्हणजे चिटकणार नाही ते, कारण की आपण अंड टाकलंय ना त्याच्यात। आणि जे ब्रेडचा आपण बुरारा बनवला आहे त्याच्यात मिक्स करूया। असं दरदरा लावून घेऊया त्याच्यात, छानपैकी लावायचं असं दाबून। खाताना असा क्रिस्पीपणा येतो मग। आता सगळे असेच बनवून घेऊया आपण। मी असं दाबून दाबून एकदम मस्त लावून घेतले छानपैकी।
आता हे बघा सगळं भरून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. आता संध्याकाळ झाली, 4 वाजलेत आणि मी आता फ्राय करते. बाकीचे फ्राय करून खाल्लेत. आता हे तुम्हाला दाखवते मी. बाकीचे उरलेत ते खूप बनतात 250 चिकनमध्ये. सुरुवातीला तेल जास्त गरम करायचं नाही, थोडंसं कोमटच तेल होऊ द्यायचं आणि तवा टाकायचा आणि बारीक गॅसवर शेकायचं. छान असे क्रिस्पी झाले आहेत. आता एक एक करून तेल चांगलं गाळून घ्यायचं. आणि माझे कबाब तुम्हाला कसे वाटले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.